पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई, 67 लाखांचा अवैध तंबाखू आणि सुपारी जप्त। पिंपळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत 67 लाखांहून अधिक किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त केलाय। 19 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकानं MH18 BG 3473 या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकला अडवले। तपासणी केली असता ट्रकमध्ये परफ्यूमच्या खोक्याखाली लपवलेला 43,67,200 रुपये किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू आणि सुपारी आढळून आली। पोलिसांनी 15 लाख रुपयांचा ट्रक आणि 8,54,000 रुपयांचे परफ्यूमचे बॉक्स असा एकूण 67,21,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे पुढील तपास करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, भूषण शेवाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी यांनी केली आहे। आमचे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सकोनी किरण बर्गे साहेब आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार दिनांक 18/9/2025 रोजी नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री एक गोपनीय माहिती मिळाली। दैवेलकडून एका ट्रक नंबर MH15 BR 5416 मध्ये प्रतिबंधित गुटखा आणि इतर संशयित माल ट्रकमधून सटाण्याकडे किंवा पिंपळनेरच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे PSI शेवाळे आणि इतर अंमलदार बोलून घेतले आणि सदर संशयित ट्रकचा त्यांनी पाठलाग करून थांबवला। त्याची पाहणी केली तर त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू असा 43,67,200 रुपये किमतीचा माल, तसेच काही संशयित आरोचे पार्ट असणारे बॉक्स किंमत रुपये 8,54,000 आणि ट्रक MH18 BJ सुमारे 15 लाख असा एकूण 67,21,200 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे। त्याची आता आम्ही मिळालेल्या मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार 631 कांतीलाल अहिरे यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार आहोत।